नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शांभवीज अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण करूया प्रॅक्टिस प्रॉब्लेम सेटमधले राहिलेले जे काही 4 गणित आहेत ते. बघ, त्यातलं एक गणित दिलेलं आपल्याला एम एन इज कॉर्ड ऑफ सर्कल विथ सेंटर ओ असं सांगितलेलं तुम्हाला. एल हा एक पॉईंट आहे या एम एन वरती. कशा पद्धतीने आहे तो? एम एनचं पूर्ण माप मला दिलेलं आहे 25, एम एलचं माप दिलेलं आहे 9, म्हणजे बघा मापा कुठे कुठले आहे तुमच्याकडे ते. एम एल हे इतकंच माप आहे 9. हे पूर्ण माप जे आहे एम एनचं हे किती दिलेलं आहे तुम्हाला? 25. अजून काय दिलेली तुम्हाला? ओ एल ची किंमत दिलेली आहे 5. आता काढायला काय सांगितलंय तर रेडियस काढायला सांगितले आणि आपण इथे कन्स्ट्रक्शन करूया. ओ एन ही रेडियस होईल, ओ एन जोडून घेऊया आणि त्याच पद्धतीने ओ मधून एक परपेंडिक्युलर टाकूया ओ ए परपेंडिक्युलर आपण कॉर्डवरती टाकला. कशासाठी टाकायचा आता कॉर्ड? जर परपेंडिक्युलर आपण टाकला इथे तर आपल्याला काय मिळेल? बायसेक्ट होईल कॉर्ड, म्हणजे हे अर्धमाप मिळेल तुम्हाला, प्लस अर्धमाप जर ए एमचं माप अर्धमाप किती होईल? 12.5. मग तुमच्याकडे वरचं माप 9 आहे, म्हणजे तुम्हाला ए एलचं माप मिळेल. किती मिळते ते? 3.5. हे 3.5 आहे, हे 5 आहे, हे माप तुम्हाला ओ एचं काढता येईल. ओ एचं माप काढता आलं की ओ एच्या मापावरनं तुम्ही ए एनचं माप तुम्हाला तेवढंच मिळणार आहे 12.5. मग हे 12.5 ओ एचं माप आणि त्याच्यावरनं हायपोटेनस काढता येईल तुम्हाला त्याची, आणि पायथागोरसच्या प्रमाणे ते गणित तुमचं सिद्ध होईल. बघा, एक एक गोष्ट करूया इथं आपण. लेट ड्रॉ ओ ए परपेंडिक्युलर टू ओ एम एन. आणि अजून एक गोष्ट आपण काय केली ती म्हणजे जॉईंट ओ एन करा किंवा ओ एम करा, कुठलंही चालतंय. ओ एम जरी केलं तरी फरक पडत नाही त्याला, दोन्ही रेडियसेस आहेत. कुठल्याही पद्धतीने तुम्ही काढू शकता त्याचं उत्तर. हिअर एम एन इज कॉल्ड and OA is perpendicular to MN. Therefore, MA is equal to NA is equal to 1/2 into MN. काय किंमत मिळते बघा. आता परपेंडिक्युलर जर आपण ड्रॉ केलेला असेल तर परपेंडिक्युलर जो आहे तो कॉर्डला काय करतो? बायसेक्ट करतो. रिझन द्यायचं तर रिझन लिहून टाकायचं. काय रिझन यायचं? परपेंडिक्युलर drawn from center on chord. काय करतो तो बायसेक्ट करतो. मग आता आपल्याला एम ए ची आणि एन ए ची आणि किंमत मिळून जाईल. काय किंमत मिळते? therefore एम ए इज इक्वल टू एन ए इज इक्वल टू 1/2 इंटू एम एन. एम एन ची व्हॅल्यू किती आपल्याकडे? 25. किती येईल ते? 12.5 युनिट. हे एक झालं. आता ए एम किंवा एम ए यालाच आपल्याला काय लिहिता येते? त्याच्यावरून आपल्याला दुसरी किंमत मिळेल. एम ए इज इक्वल टू एम एल प्लस एल ए किंवा ए एल. एम ए ची किंमत किती आलेली आहे? 12.5 विच इज इक्वल टू एम एल ची किंमत आपल्याला दिलेली आहे 9 विच इज इक्वल टू प्लस ए एल. देअरफॉर ए एल इज इक्वल टू काय मिळतं आपल्याला? ए एल इज इक्वल टू 12.5 मायनस 9. सबस्ट्रॅक्शन करा, किती मिळालं तुम्हाला? 3.5 युनिट. कोणाची किंमत आली? ए एल ची किंमत आली. आपल्याला ओ एल ची किंमत दिलेली आहे. मग आता एक ट्रायंगल घेऊया. ओ ए एल हा राईट अँगल ट्रायंगल होईल. मग राईट अँगल ट्रायंगल मध्ये काय मिळतं आपल्याला? हायपोटेनस स्क्वेअरच्या वरनं पायथागोरसच्या प्रमेयावरनं आपल्याला ओ ए ची किंमत मिळेल. नाउ इन ट्रायंगल ओ ए एल angle A is equal to 90 degree. Therefore, by Pythagoras theorem काय मिळतं आपल्याला? OL square is equal to OA square plus AL square. किमती ठेवूया एक लक्षात. OL ची किंमत किती आहे? 5. 5 चा वर्ग बरोबर OA ची किंमत काढायची आपल्याला. OA साठी तसंच. आणि AL ची किंमत आपण आता काढली ती म्हणजे किती आहे? 3.5 त्याचा स्क्वेअर. Therefore 25 is equal to OA square is equal to 3.5 चा वर्ग करायचा. कसा वर्ग करणार? 35 चा वर्ग करा. 35 चा वर्ग 5 5 25 3 4 12 2 नंतर दशांश म्हणजे 12.25 येईल.
देअरफॉर OA स्क्वेअर इज इक्वल टू 25 मायनस 12.25. सबस्ट्रॅक्शन करून बघा किती येते ते 0.75 12.75. देअरफॉर OA इज इक्वल टू किती मिळतं तुम्हाला इन रूट 12.75 युनिट. हे झालं एक. आता कशाची किंमत काढायची आपल्याला तर ON ची किंमत काढायची. नाव इन ट्रायंगल OAN अँगल इथं पण A चा आहे 90 डिग्रीचा. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम ON स्क्वेअर इज इक्वल टू OA स्क्वेअर प्लस AN स्क्वेअर. आता OA स्क्वेअरची किंमत पण आहे आणि OA ची पण किंमत आहे. डायरेक्ट स्क्वेअरची किंमत ठेवली तरी चालते. 12.75 प्लस AN ची किंमत आपण इथे काढली बघा. NA किंवा AN इथे 12.5 त्याचा स्क्वेअर आहे. 12.5 त्याचा स्क्वेअर वाटलंच ते ह्याला पण तसंच लिहू रूट 12.75 आणि त्याचा स्क्वेअर. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट निघून जाईल 12.75 राहील इथे. आता याचा वर्ग करायचा आपल्याला. कसा करणार आता 125चा वर्ग करायचा. बघ शेवटचा जो अंक आहे त्याचा वर्ग केला 5 5 25 आला 12 गुणिले 13 करायचा. 13 गुणिले 26 13 आणि 2 15 म्हणजे किती मिळतं तुम्हाला 2 दशांशानंतर किती अंक आहेत 1 वर्ग केल्यावर 2 नंतर येईल म्हणजे 156.25. बेरीज करा जरा 5 आणि 5 10 7 आणि 3 10 6 आणि 3 9 5 आणि 1 6 आणि 1 अशी 1 दशांशानंतर 2 अंक आहेत हे 2 नंतर 169 आलं. आता ON ची किंमत किती येईल मग देअरफॉर ON इज इक्वल टू रूट 169. आता 169 काय आहे 13 म्हणजे ON ची किंमत किती आली 13 युनिट आली. काय काढायचं आपल्याला रेडियस म्हणजे ON. देअरफॉर रेडियस ऑफ सर्कल इज इक्वल टू रेडियस ऑफ सर्कल इज इक्वल टू 13 युनिट. बघ आता अशा गणितामध्ये काय असतं कन्स्ट्रक्शन आपल्याला काय करायचं लक्ष द्यावं. इथं आपण काय कन्स्ट्रक्शन केलंय साधी गोष्ट फक्त ते म्हणजे हा OA परपेंडिक्युलर ते काढला आणि ON जॉईन केले. परपेंडिक्युलर का काढायचा तर आपल्याला इथं राईट अँगल ट्रायंगल मिळेल त्याच्यावरून आपल्याला काहीतरी किमती काढता येतील. आता परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यानंतर काय मिळतं बघा OAM हा राईट अँगल ट्रायंगल होईल. OAN हा सुद्धा राईट अँगल ट्रायंगल होईल. त्याप्रमाणे OAL हा छोटा ट्रायंगल सुद्धा राईट अँगल ट्रायंगल होईल. आपल्याला OAचं माप काढायचे त्यासाठी या छोट्या ट्रायंगलची किंमत आपल्याला माहिती असायला पाहिजे. मग AM चं माप आपल्याकडे आहे पूर्ण किती आलं ते 12.5. त्याच्यातलं MALचं माप किती आहे 9. मग ALचं माप आपल्याला मिळालं ते म्हणजे 3.5 युनिट. दोघांचं सबस्ट्रॅक्शन केल्यावरती आता या त्रिकोणामध्ये आपल्याकडे दोन किमती तिसरी किंमत आपल्याला काढता येईल पायथागोरसच्या प्रमाणे. ती किती आली आपली OL ची किंमत आली आपली इकडे काढली आपण ती OA ची किंमत आली आपली रूट 12.75. आता OA ची किंमत आहे AN ची किंमत आहे या पायथागोरसच्या प्रमाणे आपण ON ची किंमत काढली. ON ची किंमत आपली किती आली 13 एकक. 22nd क्वेश्चन काय दिला बघा आपल्याला दोन सर्कल्स आहेत जे एकमेकांना इंटरसेक्ट करतात 2 पॉईंटमध्ये S आणि R असे 2 पॉईंट आहेत. PQ त्यांची कॉमन टँजंट आहे. P आणि Q मध्ये टच पॉईंट आहेत त्यांचे. प्रूव्ह काय करायचं आहे अँगल PRQ प्लस अँगल PSQ इज इक्वल टू 180 डिग्री. आता बघा PRQ आणि PSQ कुठे आहेत अँगल PRQ म्हणजे हा खालचा अँगल आहे इथला पूर्ण. आता हा अँगल प्लस PSQ कुठे आहे PSQ हा अँगल. हे दोन अँगल जे आहेत ना यांची सम किती सांगायची आपल्याला 180 डिग्री. आता एक गोष्ट लक्षात द्यायला लागते आपल्याला जी काय 180 सम कोणाकोणाची असते 180 सम कोणाकोणाची असते ते आपल्याला माहिती असायला पाहिजे पूर्णतः. कशाची सम असते ट्रायंगलच्या सगळ्या अँगलची सेमी सर्कलची पुन्हा अँगल्स इन लिनियर पेअर अजून सायक्लिक क्वाड्रिलेटरल असेल तर अपोजिट अँगल एवढ्या सगळ्या गोष्टी येणार तिथे. इंटेरियर अँगल पॅरलल लाईन्स असतील तर मग यांच्यापैकी एक गोष्ट इथे कुठली तरी लागू करायची आपल्याला. कुठली गोष्ट लागू होणार आहे हे आता आपल्याला माहिती नाही. आता एक गोष्ट करूया आपण इथे बघा याच्यामध्ये काय काय मिळतं आपल्याला. इथे काय लक्षात येतं आपल्या की इथे एक ट्रायंगल तयार होते PRQ हा ट्रायंगल तयार होते. हा ट्रायंगलचं जर आपण अँगलची सम घेतली तर आपल्याला काय मिळेल
तर पूर्ण ट्रायंगलच्या अँगलची सम किती असते 180 डिग्री. म्हणजे याच्यामध्ये अँगल PRQ सुद्धा इन्क्लूड व्हायला लागलाय. PRQ एक झाला. आता PSQ दुसरा अँगल जो आहे की नाही त्याच्या बदल्यामध्ये आपल्याकडे काय होऊ लागले RPQ आणि RQP असे दोन अँगल येतात. आता हे दोन अँगल जे आहेत की नाही त्या दोन अँगलची सम PSQ इतकी आहे असं जर आपल्याला सिद्ध करता आलं आपलं गणित झालं. बघ PSQ सिद्ध करता येईल का तर करता येईल. काय करायचं त्यासाठी SR जे आहे ना आपण जॉईन करून घेऊया. SR जर जॉईन केलं आपण तर आपल्याला काय मिळतं ते पण चेक करा. SR आपण इथे जॉईन केलेलं आहे तरी पण मी परत एकदा वरतो याच्यावरती. SR जर आपण इथे जॉईन केला आता तर काय मिळते बघ. आता हा जो आर्क आहे की नाही PR हा PR आर्क जरा चेक करा काय काय मिळते तुम्हाला. या PR आर्क साठी काय मिळते तर अँगल RPQ याच्यामध्ये सुद्धा हा इंटरसेप्ट झालेला आहे आणि सेम PSR ह्याच्यामध्ये सुद्धा इंटरसेप्ट झालेला आहे. म्हणजे RPQ आणि PSR म्हणजे हा अर्धा अँगल जो आहे की नाही हा इकडचा हा अँगल आणि खालचा हा अँगल हे दोन्ही इक्वल आहेत. ही एक गोष्ट झाली. सेम अपोजिट साईडला हा जो RQ आर्क आहे इथला RQ जो आर्क आहे की नाही हा RQ आर्क बघा आता RQP या अँगलमध्ये सुद्धा आहे आणि प्लस RSQ या अँगलमध्ये सुद्धा आहे. म्हणजे हे दोन अँगल इक्वल होतील. आता हे दोन अँगल जर इक्वल झाले तर या दोन अँगलची सम आणि या दोन अँगलची सम जर केली तर ती पण इक्वल असणार आहे. मग या दोन अँगलची सम जर केली तर ती कशाची इक्वल येणार आता या दोन अँगलच्या समच्या. मग या दोन अँगलची सम किती होती PSQ एवढी होती. म्हणजे आपलं गणित सिद्ध होते. प्रॉपर्टीज फक्त सगळ्या आपल्या इथे आठवा लागतात फटाफट तर ते गणित करता येत आपल्याला. काय काय दिले आपल्याला इथे हियर PQ इज कॉमन टँजेंट. आता एक प्रूव्ह दॅट वाला गणित आहे त्यामुळे तुम्ही गिवन टू प्रूव्ह आणि प्रूफ असं पण लिहू शकता किंवा अशा पद्धतीने पण करू शकता. काय काय आता इथे बघा. आता इथे आपल्याला आपण जी गोष्ट केलेली आहे ती लिहावी लागली होती. काय केलं आपण जॉईन कन्स्ट्रक्शन केलं आपण एक जॉईन SR. आता SR जॉईन केल्यामुळे काय झालं तर एक एक गोष्ट आपण इथे लिहूया. PR या आर्क मध्ये इन्स्क्राइब झालेले अँगल आहेत अंतर्लिखित झालेले कोण आहेत. देअरफॉर अँगल PSR इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल बघा PSR हा अँगल कुणासोबत कॉन्ग्रुएंट व्हायला आहे RPQ. का बरं तर अँगल्स इन्स्क्राइब्ड इन सेम आर्क. हे दोन्हींसाठी रिझन लागू होणार आहे आपल्याला. याच्या खालची पण गोष्ट लगेच लिहून टाकू. अँगल RQP किंवा अँगल RSQ आधी घेऊ. अँगल QSR इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल RQP. दोन्हींना रिझन एकच आहे अँगल इन्स्क्राइब्ड इन सेम आर्क. याला इक्वेशन नंबर 1 नाव देऊया. ही गोष्ट आपल्याला पुढे लागणार आहे. छोटंसंच गणित आहे खूप दिसताना अवघड दिसतं पण छोटंसं गणित आहे. आता नाव इन ट्रायंगल PRQ आपल्याला सगळ्यांची बेरीज अँगल बघा PRQ प्लस अँगल कुठला आहे तो RPQ प्लस अँगल RQP तिघांची म्हणून बेरीज किती असणार आहे 180 डिग्री. का बरं प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल आहे. आता एक एक गोष्टी चेंज करूया. RPQ आणि RQP हे दोन किमती त्याच्या जागेवरती आपल्याला या किमती लिहूया त्या. अँगल PRQ जसा तसा राहिला प्लस RPQ च्या जागेवरती काय झालं आता अँगल PSR प्लस RQP च्या जागेवरती QSR इज इक्वल टू 180 डिग्री. कुठून लिहिलं आपण हे आपण एक मध्ये सांगितले की सेम आर्क मधले अँगल्स आहेत म्हणून ते कॉन्ग्रुएंट आहेत. आता PSR आणि QSR जरा चेक करा कुठे कुठे आहेत. PSR आणि QSR या दोघांची जर सम केली आपण याच दोघांची तर काय मिळते आपल्याला PSQ. देअरफॉर अँगल PRQ प्लस अँगल PSQ इज इक्वल टू किती मिळते 180 डिग्री. रिझन काय मिळालेला बाय प्रॉपर्टी ऑफ ॲडिशन ऑफ अँगल. बाय प्रॉपर्टी ऑफ ॲडिशन ऑफ अँगल्स म्हणजे कोणाच्या बेरजेचा गुणधर्म आहे तो. दोन कोण जर असे असतील तर दोघांची बेरीज किती येते तर पूर्ण मोठ्या कोण आहेत तिथे. म्हणजे PRQ प्लस PSQ इज इक्वल टू 180 डिग्री. काय सिद्ध करायचं आहे PRQ प्लस PSQ इज इक्वल टू 180 डिग्री. 23वा प्रश्न काय दिला बघा आपल्याला. दोन सर्कल आहेत. दोन सर्कलला काय झालेलं इथे इंटरसेक्ट करतात एकमेकांना M आणि N या बिंदूमध्ये.
दोन सर्कल एकमेकांना इंटरसेक्ट करतात एम आणि एन मध्ये. जर एम आणि एन मधनं काढलेले दोन सिकँड आहेत आर एस आणि पी क्यू. आता हे काय सांगितलेलं तुम्हाला तर सिद्ध करायचं तुम्हाला की एस क्यू आणि आर पी या दोन रेषा ज्या आहेत त्या एकमेकांना पॅरलल आहेत. आपण इथे कन्स्ट्रक्शन केलेलं ते म्हणजे एम एन आपण जॉईन केलेलं आहे. आता एम एन कशासाठी जॉईन करायचं आपल्याला तर आपल्याला पॅरलल लाईन सिद्ध करण्यासाठीच्या ज्या काही टेस्ट आहेत त्या टेस्टपैकी कुठलीतरी एखादी टेस्ट इथं वापरायला लागणार आहे. कुठल्या टेस्ट आहेत आपल्याकडे पॅरलल लाईनसाठी इंटिरियर अँगलची टेस्ट आहे, करस्पॉन्डिंग अँगलची टेस्ट आहे, अल्टरनेट अँगलची टेस्ट आहे. आता याच्यापैकी एखादी टेस्ट इथे लागू होणार आहे. काय काय माहिती आपल्याला इथे आता अँगलचं माप कुठलंच माहिती नाही त्यामुळे करस्पॉन्डिंग किंवा अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट होतील अशी काही परिस्थिती इथे नाहीये. इंटिरियर अँगल एवढी एकच टेस्ट राहते. आता इंटिरियर अँगलसाठी काय असतं तर इंटिरियर अँगलसाठी काय हा अँगल समजा हा जर घेतला आपण पी आणि इकडचा क्यू अँगल घेतला तर हे दोन अँगलची सम तुम्हाला दाखवावं लागेल ती म्हणजे 180 डिग्री. सम तुम्हाला सिद्ध करावं लागेल 180 डिग्री. तर सम 180 डिग्री सिद्ध करणं इथे शक्य आहे का तर ते शक्य आहे. कसं शक्य आहे बघा इथे दोन तुम्हाला क्वाड्रिलॅटरल मिळतात. दोन्ही सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहेत. कुठले पी एन एम आर आणि इकडच्या बाजूला एन क्यू एस एम हे दोन्ही क्वाड्रिलॅटरल जे आहेत हे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल होतील. आता सायक्लिक क्वाड्रिलॅटरच्या दोन प्रॉपर्टी वापरायच्या आपल्याला. कुठल्या दोन प्रॉपर्टी तर सायक्लिक क्वाड्रिलॅटरच्या अपोजिट अँगलची सम जी आहे ती किती असते 180 डिग्री आणि एक्सटेरियर अँगल जो आहे तो कोणासोबत एकरूप असतो तर रिमोट इंटिरियर अँगलच्या अपोजिट अँगल सोबत. मग तुम्हाला काय काय मिळतं बघा इथे समजा आपण जर हा अँगल पकडला इथला अँगल आर आणि अँगल एन या दोघांची सम किती होईल अँगल आर आणि अँगल एन या दोघांची सम होईल 180 डिग्री. का बरं तर ऑपोजिट अँगल आहेत सायक्लिक क्वाड्रिलॅटरल चक्री चौकोनाचे सम्मुख कोन आहेत म्हणून. आता दुसरी गोष्ट काय आहे तर हा अँगल जो आहे की नाही आता या अँगल सोबत एकरूप दाखवायचं म्हणजे आपलं काम झालं. काय याच्यामध्ये आता मिळतं हा एक्सटेरियर अँगल आहे बाह्य कोन आहे या चौकोनाचा एम एन क्यू एसचा. मग हा जर बाह्य कोन असेल तर काय असतो लगतच्या त्याचा लगतचा जो कोन आहे त्या लगतच्या कोनाच्या विरुद्ध कोनाशी तो एकरूप असतो. आता लगतचा कोन कुठला त्याचा हा याचा विरुद्ध कोन कुठला आहे हा म्हणजे काय मिळतं तुम्हाला अँगल एनच्या जागेवरती अँगल एस मिळतं. म्हणजे काय मिळालं अँगल आर प्लस अँगल एस इज इक्वल टू 180 डिग्री. आता बघा तर अँगल आर आणि अँगल एस कुठे आहे आता अँगल आर आणि अँगल एस जर 180 डिग्री झाले तर हे इंटिरियर अँगल आहेत. इंटिरियर अँगलची सम जर 180 डिग्री झाली तर त्या दोन रेषा ज्या आहेत त्या पॅरलल असतील एकमेकांना. एवढ्या दोनच गोष्टी इथे वापरायच्या आपल्याला. एक एक गोष्टी इथे लिहूया. काय दिलेलं आहे आपल्याला here circles intersect each other at M and N. दोन पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतात तेवढं एक लिहिलं आपण इथं. आपण काय गोष्टी केली अजून कन्स्ट्रक्शन केलेलं आहे एम एन आपण जॉईन केलेलं आहे. लेट अस जॉईन एम एन. नो काय मिळतं आपल्याला इथे क्वाड्रिलॅटरल. पहिल्यांदा एक गोष्ट आपण सांगूया आर पी एन एम क्वाड्रिलॅटरल आर पी एन एम इज सायक्लिक. का बरं सायक्लिक आहे बरं तर त्याचे सगळे वर्टेक्स सगळे शिरोबिंदू कुठे आहेत पी एन एम आर सगळे वर्तुळावर आहेत म्हणजे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. देअरफॉर कुठले दोन अपोजिट अँगल तुम्ही हे घेऊन पण सिद्ध करू शकता किंवा हे दोन घेऊन पण सिद्ध करू शकता. पी आर एम कुठले दोन अँगल घ्या अपोजिट अँगल घ्यायचे फक्त पी आर एम प्लस अँगल पी एन एम इज इक्वल टू 180 डिग्री. किंवा तुम्ही याला अँगल 1 अँगल 2 असं पण म्हणू शकता. अँगल 1 अँगल 2 ची बेरीज किती असणार आहे 180 डिग्री. अँगल 2 कोणासोबत एकरूप आहे तर अँगल 3 सोबत एकरूप आहे. म्हणजे तुम्हाला 2 च्या जागेवरती 3 ठेवता येईल आणि 1 आणि 3 ची बेरीज 180 ही सांगता येईल. ही झाली एक गोष्ट. कशामुळे लिहिलं तुम्ही हे अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. आता दुसरी गोष्ट काय आपल्याला सांगायची ती म्हणजे अँड अँगल पी एन एम इज पलीकडच्या चौकोनासाठी कसला अँगल येतो एक्सटेरियर अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल कुठला येतो एन क्यू एस एम या चौकोनासाठी हा बाह्य कोन म्हणून काम करते. आता बाह्य कोन जर असेल तर देअरफॉर अँगल पी एन एम इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल कुठला अँगल आहे बघा पी एन एम म्हणजे हा अँगल कोणासोबत कॉन्ग्रुएंट असतो लगतचा कोन त्याच्या अपोजिट कोन म्हणजे एम एस सी क्यू अँगल
MSQ. का बरं? बाय corollary of cyclic quadratic theorem. त्याला इक्वेशन नंबर 2 नाव दिले. आता जरा चेक करा, इथे पी एन एम आहे, इथं पण पी एन एम आहे. जरा व्हॅल्यू रिप्लेस करूया फ्रॉम 1 and 2. काय मिळतं आपल्याला? पी आर एम आणि पी एन एमच्या जागेवरती आता एम एस क्यू ठेवायचं. अँगल पी आर एम प्लस अँगल एम एस क्यू इज इक्वल टू 180 डिग्री. कुठे कुठे आले बघा. पी आर एम म्हणजे हा अँगल 1 नंबरचा, एम एस क्यू म्हणजे 3 नंबरचा. 1 आणि 3 ची बेरीज किती झाली आता? 180. बट कुठले कुठले दोन अँगल आहेत ते? पी आर एम अँड अँगल एम एस क्यू. कसले अँगल आहेत ते? आर इंटेरियर अँगल्स. therefore by interior angle test, इंटेरियर अँगल टेस्ट काय सांगते? जर सम 180 डिग्री झाली इंटेरियर अँगलची तर त्या दोन रेषा पॅरलल असतात. therefore सेगमेंट काय सिद्ध करायचं आपल्याला? एस क्यू इज पॅरलल विथ सेगमेंट आर पी. सेगमेंट एस क्यू इज पॅरलल विथ सेगमेंट आर पी. 24वा प्रश्न काय दिला बघा आपल्याला? एक दोन सर्कल्स आहेत, दोन सर्कलमध्ये एक कॉमन सिकँड आहे, छेदिका आहे बी डी. आता ही छेदिका जी आहे की जिथं छेदते बी आणि डी मध्ये, तिथं दोन टँजंट काढलेले आहेत, सी बी आणि सी डी. आता अजून एक गोष्ट इथे सांगितलेली आपल्याला, ती म्हणजे वरच्या बाजूला तो ए मध्ये छेदते, खालच्या बाजूला ई मध्ये छेदते सर्कल एकमेकांना. आता दोन एवढ्या गोष्टी सांगितल्या, तुम्हाला काय सिद्ध करायला सांगितलंय? ए बी सी डी हा चक्रीय चौकोन सिद्ध करायला सांगितलंय. ए बी सी डी सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असण्यासाठीच्या प्रॉपर्टीज काय आहेत आपल्याकडे? एकच प्रॉपर्टी, अपोजिट अँगलचे सम आहे ते किती पाहिजे? अपोजिट अँगलची सम किती? तर 180 डिग्री. बघा आता अपोजिट अँगल कुठे कुठे आहे? हा सी आणि हा पूर्ण ए. या दोन अँगलची बेरीज 180 पाहिजे, किंवा ए बी सी या अँगलची आणि या अँगलची, या दोघांची सम 180 पाहिजे. आता हे सिद्ध करत असताना आपल्याकडे काय काय गोष्टी आहेत त्या आपल्याला बघाव्या लागतील. आता एबीसीडी सायक्लिक क्वाड्रिलॅटरल सिद्ध करण्यासाठी आपण काय केले? ते कन्स्ट्रक्शन केलंय. कन्स्ट्रक्शन काय केले बघा. कन्स्ट्रक्शन आपण असं केले, ए बी आणि ए डी जोडून घेतले आणि ए पण जोडले. आपण याच्या आधीचा एक प्रश्न केला होता 22वा. त्या प्रश्नामध्ये असंच गणित आहे सेम. त्या प्रश्नामधलं गणित जे ते गणित आणि हे गणित जवळजवळ सारखं आहे. इथे काय मिळतं आपल्याला? आता इथे पण आपल्याला ते सिद्ध करायचं बघा. ट्रायंगल बी सी डी, खालचा ट्रायंगल जर घेतला आपण तर खालच्या ट्रायंगलमध्ये आपल्याला मिळतं काय गोष्ट मिळते आपली इथे? आता तर सगळ्यांची मिळून बेरीज किती असणार आहे? तर 180. कोणाची? अँगलची. अँगल बी सी आणि अँगल डी ची किंमत किती असणार आहे बेरीज केल्यावर? 180. आता फक्त काय करायचंय? बी सी डी अँगल ठेवायचा तसाच, बी सी डी अँगल तर ठेवायचाच. मग आता राहिला कुठला? डी बी सी आणि सी डी बी, हे दोन अँगल रिप्लेस करायचे. आता हे दोन अँगल रिप्लेस कोणासोबत करायचे? तर बी ए डी सोबत. मग आता हे बी ए डी सोबत रिप्लेस होतील का? तर होतात. बघा कसे होतात ते. आता इथे काय? आर्क बीई आर्क बघा कुठल्या कुठल्या दोन अँगलमध्ये इन्स्क्राईब होते, इंटरसेप्ट होते ते जरा चेक करा. कुठल्या दोन अँगलमध्ये? डी बी सी. डी बी सी मध्ये सुद्धा व्हायला तयार. आता टँजंट सेकंड असल्यामुळं हा एक अँगल, आणि बी ए ई या अँगलमध्ये सुद्धा होतोय. म्हणजे बी ए ई आणि खालचा कुठला? डी बी सी. हे दोन अँगल इक्वल होतील. हे दोन अँगल इक्वल झाले. दुसरी गोष्ट काय होते? आता इकडच्या बाजूला एक आर्क आहे तुमच्याकडे, हा ईडी. हा जो आर्क आहे की नाही ईडी. आता ह्या ईडी आर्क मध्ये काय होते बघा. ईडी आर्क मध्ये काय होते? तर बी डी सी हा अँगल, खालचा अँगल बी डी सी हा कोणासोबत कॉन्ग्रुएंट होईल? तर ई ए डी यासोबत. बघा ई ए डी हा आर्क दोघांमध्ये कॉमन आहे, म्हणून हे दोन्ही अँगल इक्वल असतील. आता काय रिप्लेस होते मग? मगाच्या ट्रायंगल मधल्या सम मध्ये या दोन अँगलसाठी हे दोन अँगल रिप्लेस होतील. आणि या दोन अँगलची सम किती आहे? तर बी ए डी एवढी आहे. म्हणजे आपलं काम झालं. हिअर BD is common secant. Circle intersects each other at A
and E and B dash E dash D एवढ्या तीन गोष्टी आपल्याला इथे माहिती आहेत, दिलेल्या आहेत. आता या तीन दिलेल्या गोष्टीवरून आपल्याला काय सिद्ध करायचे, तर क्वाड्रिलॅटरल ABDC किंवा ABCD जो आहे की नाही हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल सिद्ध करायचा. आता सायक्लिक असण्यासाठीच्या ज्या गोष्टी होत्या त्याच्यासाठी आपण जॉईन केलेल्या गोष्टी काय कन्स्ट्रक्शन केलं, आपण काय काय जॉईन केलं बघा. जॉईन AB AD and here angle DBC is congruent with angle BAE and पलीकडच्या बाजूला काय झालेलं आहे, BDC angle BDC is congruent with BDC angle कोणासोबत कॉन्ग्रुएंट आहे, तर EAD सोबत किंवा DAE सोबत. दोन्हीसाठी एकच रिझन आहे. काय रिझन आहे, अँगल्स इन्स्क्राइब्ड इन सेम आर्क. एकाच आर्क मध्ये एकाच कंसामध्ये जर अंतर्लिखित झालेले कोन असतील तर ते एकरूप असतात. हे आपलं इक्वेशन नंबर 1. नाउ इन ट्रायंगल, कालचा ट्रायंगल घ्यायचा आपल्याला BDC किंवा BCD. काय म्हणतात आपल्याला इथे सगळ्यांची सम, अँगल BCD प्लस अँगल BDC प्लस अँगल DBC इज इक्वल टू 180 डिग्री. कशावरून, बाय प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. आता BCD तसंच पाहिजे आपल्याला. आता रिप्लेस कोणाची व्हॅल्यू करायची बघा. BDC कुठे आहे, BDC DBC दिलेले वरती, DBC जागेवरती काय येणार आहे, BAE. आणि दुसरी गोष्ट काय, BDC जागेवरती कोण येणार आहे, DAE. जरा व्हॅल्यू चेंज करूया. अँगल BCD प्लस BDC जागेवर कोण आहे, अँगल DAE प्लस अँगल DBC जागेवरती अँगल BAE इज इक्वल टू 180 डिग्री. कशावरून लिहिलं तुम्ही हे, फ्रॉम इक्वेशन 1. एक मध्ये आपण सिद्ध केलं होतं. आता जरा या दोघांची सम बघ काय मिळते, DAE आणि BAE आणि BAE या दोन अँगलमुळे तुम्हाला हा पूर्ण अँगल मिळेल. कुठला अँगल येतो, देअरफॉर BCD प्लस BAD किंवा BAD इज इक्वल टू 180 डिग्री बाय प्रॉपर्टी ऑफ ऍडिशन ऑफ अँगल. आता बघा BCD आणि BAD कुठे आहेत, BCD आणि BAD, बट angle BCD and angle BAD are opposite angles in quadrilateral ABCD. Therefore, by converse of cyclic quadrilateral theorem, कॉन्वर्स ने काय मिळतं आपल्याला, हे ABCD जो आहे की नाही हा quadrilateral ABCD is cyclic. काय सिद्ध करतात आपल्याला, ABCD is cyclic. 22वा गणित आणि 24वा गणित सारखंच आहे. शेवटचं गणित काय दिलं बघा, खूप छान गणित आहे. काय दिलेलं आपल्याला याच्यामध्ये, एक ट्रायंगल दिलेलं आहे. या ट्रायंगल मध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला, तर बघा सेगमेंट AD is perpendicular to segment side BC, segment B is perpendicular to side AC, segment CF is perpendicular to side AB, point O is orthocenter. Prove that point O is the incenter of triangle DEF. O is orthocenter, याचा अर्थ समजून घ्या. O orthocenter म्हणजे काय, तर परपेंडिक्युलर जर काढले असतील व्हर्टेक्स मधनं तर त्याचे ते इंटरसेक्ट होतील की तो पॉईंट म्हणजे ऑर्थोसेंटर असतो. म्हणजे याला मराठीत काय नाव आहे, तर शिरोलंब संपात. ऑर्थोसेंटर म्हणजे काय, शिरोलंब संपात. व्हर्टेक्स मधून काढलेलं परपेंडिक्युलर एका ठिकाणी कुठेतरी इंटरसेक्ट होतील एकमेकांना, तो पॉईंट म्हणजे
ऑर्थो सेंटर असते. आता काय सिद्ध करायचंय, तर इन सेंटर आहे कोण, ओ कोणाचा, ट्रायंगल DEF चा. त्याचा अर्थ काय, ट्रायंगल DEF मध्ये बघा, ट्रायंगल DEF आपण जॉईन केलं, DEF DE आणि EF जॉईन केले. आता याच्यामध्ये हा इन सेंटर आहे हे जर सिद्ध करायचं असेल, आता अंतर्वर्तुळाचा ज्यावेळेस आपण शिकले गेल्या वर्षी त्यावेळेस आपण काय करत होतो, तर अँगल बायसेक्ट करत होतो आणि अँगल बायसेक्ट करून तो जो सेंटर मिळतोय तो सेंटर पकडून आपण सर्कल काढायचं. आता हे सेम इथे प्रॉपर्टी, सर्कल काढायचं नाही आपल्याला इथे, पण इथे तीच गोष्ट वापरायची. ओ इन सेंटर हे सिद्ध करण्यासाठी हे दोन अँगल सारखे आहेत, हे दोन अँगल सारखे आहेत आणि हे दोन अँगल सारखे आहेत हे आपल्याला सिद्ध करायचं. मग आता अँगल बायसेक्टरची प्रॉपर्टी ती काय काय वापरता येते आपल्याला, तर इथे आधी एक एक गोष्ट आपल्याला सिद्ध करायची, ती म्हणजे कशा पद्धतीने सिद्ध करावी बघा. एकच कुठलेही दाखवू आपण अँगल इक्वल्स म्हणून आणि बाकीचे उरलेले जे आहेत ना सिमिलरली आपण लिहू शकतो की सिमिलरली हे सुद्धा अँगल इक्वल आहेत त्याच प्रॉपर्टीचा उपयोग करून. आता इथे आधी सुरुवातीला हे दोन अँगल इक्वल दाखवण्यासाठी आपल्याला 3 स्टेपमध्ये गणित करावं लागेल. काय काय मिळतं बघा. सुरुवातीला FBCE हे जर पॉईंट तुम्ही बघितले, FBCE, आता ही आकृती मी इथे बाजूला काढतो, काय दिसते बघा त्याच्यामध्ये. FECB. आता या आकृतीमध्ये काय होतं, प्रॉपर्टी आपण एक शिकलेली, रेषेच्या एकाच बाजूचे जर एकाच साईडचे जर अँगल कॉन्ग्रुएंट असतील एकमेकांना, हे जोडून नंतर हे जर कॉन्ग्रुएंट असतील तर काय मिळतं. आता इथे बघा हा 90 डिग्रीचा अँगल आहे, हा पण 90 डिग्रीचा, 90 डिग्री 90 डिग्री. रेषेच्या एकाच बाजूचे दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट जर झाले तर हे चारही पॉईंट कसले असतील, तर कोण सायक्लिक असतील, तर सगळेचे सगळे बिंदू जे आहेत ना हे वर्तुळावर असतील. आता याच्यामध्ये काय मिळतं तुम्हाला, जर हे सगळे बिंदू वर्तुळावर असतील तर आता हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट होईल. कुठले कुठले दोन अँगल कॉन्ग्रुएंट झाले ते बघा फिगरमध्ये, हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट होईल. कशा पद्धतीने कॉन्ग्रुएंट होईल, जर आपण याच्यातनं सर्कल ड्रॉ केलं, थोड्या वेळासाठी इतकंच फक्त सर्कल ड्रॉ करूया आपण, पूर्ण सर्कल जसं ड्रॉ केलं, आता काय मिळते, याच आर्कमध्ये तयार व्हायला लागले दोन्ही कोण बघा. किंवा उलट्या बाजूने जरी तुम्ही पकडलं, उलटी आकृती फिगर उलटी केली, आता ही फिगर उलटी करून पण तुम्हाला ते बघता येईल व्यवस्थित बघा. फिगर जर उलटी केली तर F खाली येईल FECB. आता याच्यामध्ये सुद्धा काय मिळतं तुम्हाला, तर आता रेषेच्या एकाच बाजूचे दोन अँगल हे कॉन्ग्रुएंट होते म्हणून कोण सायक्लिक झालं, कोण सायक्लिक असतील तर आता हे इक्वलच असतील अँगल, हे अँगल इक्वल झाले. कुठला अँगल, हा अँगल आणि हा अँगल, हा अँगल आणि हा अँगल इक्वल झाला. सिमिलरली आपल्याला पुन्हा काय सिद्ध करायचंय, तर आता पुन्हा परत एकदा फिगर चेंज करायची, BDOF आणि DCEO किंवा COED अशी एक फिगर वेगळी करायची, ही एक फिगर वेगळी करायची. आता ही फिगर वेगळी केल्यावर काय दिसेल तुम्हाला बघा, BDOF जर बाजूला केला आपण तर अशा पद्धतीने दिसेल आपल्याला ते. BDOF जर आपण बाजूला केलं तर ती फिगर अशा पद्धतीने दिसेल आपल्याला. आता या फिगरमध्ये काय काय मिळतं आपल्याला, इथे D साठी परपेंडिक्युलर आहे, इथे F च्या ठिकाणी परपेंडिक्युलर आहे. आता अपोजिट अँगल्स आहेत हे परपेंडिक्युलर जर असतील तर हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे, म्हणजे FDB FODB हे चारही पॉईंट जे सर्कलवरती येतील. मग इथं पण तीच प्रॉपर्टी, FDBO जर सर्कलवरती आले तर आता इथे काय मिळतं आपल्याला बघा. अशा पद्धतीने आपण याला जोडलेलं आहे. आता इथे अँगल कुठले कुठले इक्वल दाखवायचे आपल्याला, इथं हा अँगल जो आहे मगाचा म्हणजे हाच अँगल, हा अँगल या अँगल सोबत एकरूप आहे हे आपल्याला सिद्ध करायचं. आता कसं सिद्ध होईल, हे सगळे सायक्लिक आहेत याचा अर्थ हे वर्तुळावर आहेत. मग आपण समजा इथे वर्तुळ काढायचा प्रयत्न केला, आता या वर्तुळावरती काय मिळतं आपल्याला, याच आर्कमध्ये दोन अँगल तयार व्हायलेत, FBO आणि ODF हे दोन्ही अँगल जे आहेत की नाही या एकाच आर्कमध्ये तयार व्हायला लागले. मग एकाच आर्कमध्ये तयार होणारे दोन्ही अँगल कसले असतील, इक्वल असतील. म्हणजे तुम्ही आता काय सिद्ध केलं, तर हा अँगल या अँगल सोबत एकरूप सिद्ध केलं. पुढच्या बाजूला पुढची आकृती काय, आता DOEC बघ, ही OECD ही फिगर आहे, याच्यामध्ये पण तसंच आहे, सेम प्रॉपर्टी इथल्यासारखीच. हा परपेंडिक्युलर आपल्याला दिलेला आहे, टी या ठिकाणी पण परपेंडिक्युलर आपल्याला दिलेला आहे. परपेंडिक्युलर जर असेल
तर 90 180 डिग्री झालं. 180 डिग्री झालं म्हणजे हे चारही पॉईंट जे ते सायक्लिक क्वाड्रिलेटरवरती किंवा कोण सायक्लिक आहेत. मग आता कोण सायक्लिक जर असतील तर इथं आपल्याला परत तीच प्रॉपर्टी. आता डीई जोडू आपण. हे डीई जोडलं इथे आणि ओसी पण जोडलं तर इथं काय मिळतं. आता सर्कलवरती एक म्हणजे काय, इथे एक समजा आर्क आपण तयार केला, पूर्ण सर्कल असं तयार होईल. तर हा अँगल बघा, इथला अँगल आणि हा अँगल, हे दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट असतील. का बरं, एकाच आर्कमध्ये तयार झाले दोन्ही पण अँगल, म्हणजे हा अँगल कॉन्ग्रुएंट झाला. आता इथं काय तुम्ही सिद्ध केलं, तर हा अँगल जो आहे तुमचा इथला, हा अँगल याच्यासोबत कॉन्ग्रुएंट सिद्ध केलं. आता तुम्ही काय सिद्ध केलं जरा बघा. थोडंसं कन्फ्युज होईल, 3 स्टेपमध्ये आपण गणित सांगितले, त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं कन्फ्युज होईल. बघा, पहिल्यांदा तुम्ही समजा ह्याला 1 नंबर दिला, 1 नंबर जो आहे तो 2 नंबर सोबत कॉन्ग्रुएंट आहे. पुन्हा सांगितलं 1 नंबर जो आहे तो 3 नंबर सोबत कॉन्ग्रुएंट आहे आणि 2 नंबर जो आहे तो 4 नंबर सोबत कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजे तुम्ही काय सांगितलं, 1 बरोबर 2 सांगितलं सुरुवातीला, नंतर सांगितलं 2 बरोबर 3 आणि नंतर सांगितलं 2 बरोबर 4. काय सांगितलं बघा. हा अँगल या अँगल सोबत कॉन्ग्रुएंट, म्हणजे 1 आणि 2 कॉन्ग्रुएंट झाले. त्याच्यानंतर दुसरा आणि तिसरा, पहिला आणि तिसरा, पहिला आणि तिसरा एकरूप झाला असं सांगितलं तुम्ही. त्याच्यानंतर दुसरा आणि चौथा एकरूप आहे असं सांगितलं. आता एवढं सगळं सांगितल्यानंतर तुम्हाला काय मिळतं बघा. पहिला दुसरा तिसरा, म्हणजे दुसरा आणि तिसरा पण इक्वल झाला. परत दुसरा कोणासोबत एकरूप आहे, पहिल्यासोबत, म्हणजे पहिला आणि चौथा पण एकरूप झाला. ह्याचा अर्थ काय होते, पहिला दुसरा तिसरा आणि चौथा हे 4 अँगल एकरूप झाले. मग आता 4 अँगल जर एकरूप असतील तर काय मिळतं तुम्हाला. आपल्याला काय पाहिजे, त्यातलं तिसरा आणि चौथा अँगल फक्त पाहिजे. तिसरा आणि चौथा अँगल सारखा झाला. तिसरा आणि चौथा अँगल कुठे बघा, हे 2 अँगल सारखे. त्याचा अर्थ काय, हा डीएक्स जो आहे तो बायसेक्टर आहे. कुणाचा, एफडीई चा. मग हा बायसेक्टर आहे. अशा पद्धतीने आपण एफईडी चा बायसेक्टर हा EZ आहे हे सिद्ध करू शकतो. DFE चा बायसेक्टर EFY आहे हा सिद्ध करू शकतो. हे सिमिलरली आपण लिहू शकतो. एवढं सगळं करायची प्रत्येक वेळेला गरज नाही, एका वेळेला आपल्याला सिद्ध करायचे, त्याच्यावरून आपल्याला गणित सांगता येईल. आता एक गोष्ट लिहूया, तुमचा पार्ट आहे O इज ऑर्थो सेंटर आहे सिद्ध करायचं आहे. हा प्रूव्हचा पार्ट आहे. आपल्याला दिलेल्या गोष्टी आपण लिहिल्या असं गणित होतं. बघ, इथून गणित आपलं चालू झालं. आता काय केलं आपण इथे, लेट अस जॉईन DF join DF, FE and DE. लेट, आता कुठे इंटरसेक्ट करतात त्याला पण नाव देऊन टाकू आपण. DF इंटरसेक्ट करते BE ला कुठे, Z मध्ये. BE intersects DF at Z FE intersects AD at X and ED intersects CF, ED intersects CF at Y. एवढ्या गोष्टी झाल्या बघा. आता हे सगळं फिगरमध्ये आलं व्यवस्थित. मग जसं सांगितलं तशा पद्धतीने आपल्याला इथे सिद्ध करायचं एक गोष्ट. आता इथे काय मिळतं आपल्याला ते एक गोष्ट आपण इथे सांगूया. पहिल्यांदा BCFE हा मोठा, या मोठ्या ह्याच्यामध्ये काय मिळतं आपल्याला, अँगल कुठला आहे तो, BFC. BFC is congruent with angle कुठला आहे तो, BEC. का बरं congruent आहे, each of 90 degree. Therefore हे जे पॉइंट्स आहेत ते कोण सायक्लिक असतील. Therefore BCEF आर कोण सायक्लिक. आता कोण सायक्लिक जर असतील तर उलट्या बाजूने सुद्धा तीच गोष्ट सिद्ध होते, म्हणजे हे 2 अँगल सारखे होतील. Therefore अँगल FBE, therefore अँगल FBE is congruent with अँगल कुठला आहे तो आता, ECF. क्वेश्चन नंबर 1. 2 क्वाड्रिलॅटरल तयार होतात खालच्या बाजूला, दोन्ही क्वाड्रिलॅटरल घेऊया.
BDOF आणि CDOE. BDOF काय मिळते आपल्याला? अँगल. कुठले कुठले दोन अँगलचे सम बघ. BDO प्लस अँगल PFO इज इक्वल टू 90 प्लस 90 इज इक्वल टू 180 डिग्री. हे 90 का बरं? परपेंडिक्युलर सांगितलेलं आपल्याला. मग देअरफॉर क्वाड्रिलॅटरल BDOF इज सायक्लिक किंवा देअरफॉर BDO and F are कोनसायक्लिक पॉइंट्स. BDOF काय असतील? कोनसायक्लिक असतील. आता ह्या मगाच्या ज्या फिगर होते की नाही, त्या फिगरच्या इथे तुम्ही कुठेतरी स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्या फिगर्स वेगवेगळ्या काढून ठेवा वहीमध्ये. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेला हे गणित बघितल्यानंतर ते लक्षात येईल काय करते आपण. कोनसायक्लिक आहे त्या फिगरमध्ये बघा काय मिळतं तुम्हाला? FBO किंवा FBE हा अँगल FBO इज कॉन्ग्रुएंट विथ कुठला अँगल? FDO. बघा FBO हा कोणासोबत कॉन्ग्रुएंट झाला? FDO सोबत. आता तुम्ही याचे नाव जे आहेत ते चेंज करून घ्या. आपण इथे काय सिद्ध केलं होतं? FBE. आता FBO लाच FBE लिहिता येते का? तर लिहिता येते. एकच पुढच्या रेषेमध्ये असल्यामुळे तर लिहिता येईल तसं आपल्याला. FBE is congruent with FDO. FDO ला FDX असं लिहूया आपण. हे इक्वेशन नंबर 2. दुसरा क्वाड्रिलॅटरल जे आहे तो दुसरा घेऊ. नवीन क्वाड्रिलॅटरल कुठला आहे होता? ODCE. बघा इथे पण काय मिळते? ODC अँगल ODC प्लस अँगल OEC इज इक्वल टू 90 प्लस 90 इज इक्वल टू 180 डिग्री. बघा ODC आणि OEC हे परपेंडिक्युलर सांगितलं आपल्याला, त्याच्यामुळे त्यांची बेरीज किती झाली? 90 आणि 90 180. देअरफॉर क्वाड्रिलॅटरल ODCE इज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. सायक्लिक असेल तर ते पॉइंट्स कसले असतील? O, D, C and E आर कोनसायक्लिक. आता मगाची फिगर परत एकदा बघा. त्या फिगरमध्ये काय मिळतं आपल्याला? आता इथे काय मिळतं? ODE हा अँगल आणि ECO हा अँगल इक्वल होतील इथे. देअरफॉर अँगल ODE इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल कुठला येतो आता? ECO. पॉइंट्स आहेत. आणि आता इथं काय होतं बघा, या एकाच बाजूला रेषेच्या OE या बाजूला दोन अँगल तयार झालेले आहेत. कोण सायक्लिक असतील तर हे OE बाजूला तयार झालेले दोन अँगल एकरूप असतील. म्हणजे बाय प्रॉपर्टी ऑफ कोण सायक्लिक पॉइंट्स असं लिहू शकतो आपण. आपण पॉईंट सांगितल्यामुळे आपल्याला याची गरज नाही त्याला काय. आता इथं दुसरी गोष्ट काय मिळते आपल्याला? याचे नाव फक्त चेंज करूया. देअरफॉर ODE साठी काय लिहितं ते? XDE. XDE इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल कुठला आला तुम्हाला? ECO च्या ऐवजी F. ECF हे इक्वेशन नंबर 3. जरा इक्वेशन 1, 2 आणि 3 बघा काय काय मिळते तुम्हाला. 1 मध्ये काय सांगितलं? FBE ECF सारखं आहे. दुसऱ्यामध्ये काय सांगितलं? FBE FDX सारखं आहे. याचा अर्थ ECF आणि FDX सारखं झालं. पुढच्या बाजूला तुम्ही काय सांगता? फ्रॉम 1, 2 and 3 काय काय मिळतं बघा आपल्याला. FBE अँगल FBE इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल ECF इज कॉन्ग्रुएंट विथ ECF कोणासोबत? FBE कोणासोबत आहे? FDX सोबत. आणि ECF सोबत पण, म्हणजे इथं FDX आणि इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल ECF कोणासोबत आहे? XDE सोबत, म्हणजे XDE इथे. हे 4 अँगल कॉन्ग्रुएंट झाले. हे 1, 2, 3, 4. आता आपल्याला फक्त 3 आणि 4च पाहिजे, मग 3 आणि 4च घेऊ. देअरफॉर अँगल कुठला आहे? FDX
इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल कुठला आहे तो EDX किंवा XDE EVX. देअरफॉर कोण बायसेक्टर झाला आता DX बायसेक्टर झाला. देअरफॉर DX इज बायसेक्टर ऑफ अँगल कुठल्या अँगलचा FDE चा. बघ आता काय सिद्ध झालं याच्यामध्ये DX बायसेक्टर का बरं झाला हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहेत. दोन अँगल कॉन्ग्रुएंट असतील तर बायसेक्टर झाला. FDE या ट्रायंगल मधल्या एका अँगलचा बायसेक्टर झाला. आता एवढं सगळं परत आपल्याला 3 वेळा करावं लागेल. त्याच्यासाठी आपण सिमिलरली लिहून डायरेक्ट लिहू शकतो. सिमिलरली FY इज बायसेक्टर ऑफ अँगल. FY कोणाचा बायसेक्टर असणार आहे EFD किंवा DFE चा. अँड दुसरी एक गोष्ट आहे ती म्हणजे काय EZ एक बायसेक्टर असणार आहे. EZ इज बायसेक्टर ऑफ अँगल DEF चा. आता तिन्ही अँगलचं बायसेक्टर जे ते कुठं टच व्हायला एकमेकांना इंटरसेक्ट व्हायला आहेत O मध्ये. देअरफॉर O इज इन सेंटर ऑफ ट्रायंगल DEF. बघ हे सगळं गणित जे ते थोडंसं वेगळं आहे आणि थोडंसं लेंदी आहे. आता याच्यामुळे थोडंसं किचकट वाटू शकतो तुम्हाला. त्यासाठी मगाशी ज्या फिगर आपण वेगवेगळ्या काढत होते त्या फिगर्स तुम्ही एकदा काढून ठेवा बाजूला कुठंतरी म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्हाला हे गणित बघत असताना लक्षात येईल. आणि अजून एक गोष्ट असते असे गणित जे आहेत की तुम्हाला हे एका वेळेला बऱ्याच वेळेला लक्षात येत नाही. 2, 3, 4 वेळा तुम्ही गणित करून बघा किंवा हे बघा व्हिडिओ परत आणि त्याच्यावरनं समजून घ्या आणि प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्याशिवाय गणित तुम्हाला करता येणार नाही. मग आता याच्यासाठी काय काय आपण सिद्ध केलेले त्या गोष्टी बघा. आपण सिद्ध काय करतो आपल्याला तिसरा आणि चौथा अँगल जो होता 1 रुपये त्याच्यासाठी आपल्याला सगळं एवढं करावं लागलं. मग तिसरा आणि चौथा अँगल 1 रुपये हे सिद्ध करण्यासाठी ज्या प्रॉपर्टीज आपल्याला लक्षात ठेवाव्यात. कुठल्याही दोन बघा कोण सायक्लिक पॉईंट्स आहेत. आता इथं एक परत एक सांगतो मी कुठलं तर एक ODCE हा जर बघितला आपण OECD हा जर आपण क्वाड्रिलॅटरल बघितला इथं तर काय मिळते इथं आपल्याला हे परपेंडिक्युलर आहे हे पण परपेंडिक्युलर आहे म्हणजे या दोघांची सम ऑपोजिट अँगलची सम किती झाली 180. ही सम 180 झाली याचा अर्थ हे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. सायक्लिक असेल तर हे सगळे पॉईंट्स जे आहेत ते कोण सायक्लिक असतील. आता कोण सायक्लिक जर पॉईंट्स असतील तर काय मिळतं कोण सायक्लिक पॉईंट्स असतील तर एका बाजूला रेषेच्या एका बाजूला आणि एक ऑपोजिट साईडला एकाच साईडला रेषेच्या एकाच बाजूला तयार झालेले दोन्ही अँगल जे आहेत ना हे कॉन्ग्रुएंट असतील. आता इथं उलट्या बाजूच्या अँगल आपल्याला घ्यायचे म्हणजे कुठले अँगल घ्यायचे समजा या रेषेच्या खालच्या बाजूला आता हे अँगल आणि या सोबत कुठला अँगल झाला हा अँगल हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट झाले. मग अशा पद्धतीने आपल्याला अलीकडच्या फिगरमध्ये पण मिळतं आणि मोठ्या FECB मध्ये सुद्धा मिळतं. अशा पद्धतीने आपल्याला हे गणित करता येतं.